चला आज आपण बघूयात अंडा न शिजवता अंड्याची रस्साभाजी कशी बनवायची ते एकदम वेगळ्या पद्धतीने। सर्वात आधी एक मिक्सरचा जार घ्या, त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, अद्रक, भरपूर सारी कोथिंबीर आणि भरपूर टोमॅटो या सर्वांचा एकत्रितपणे पेस्ट तयार करून घ्यायचा। आता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि नेहमीप्रमाणे जी आपण पेस्ट बनवली होती ते याच्यामध्ये टाकायचं। 1-2 मिनिटं छान परतून घ्यायचं। मसाल्याला थोडंसं तेल सुटल्यानंतर आपण याच्यामध्ये सुखे मसाले टाकूया। थोडंसं हळद, चमचाभर तिखट आणि सवाईचा काळा मसाला मी इथे वापरत आहे। तुमच्याकडे जो काळा मसाला अवेलेबल असेल ते तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। सर्व मसाले छान परतून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही। एकदा तेल सुटलं की याच्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे। आता पाणी टाकल्यानंतर हे रस्सा छान खळा उकळून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण याच्यामध्ये एक एक करून सर्व अंडी फोडून टाकूयात। पण लावायचं आणि 10 मिनिटं तरी किमान अंडी मस्तपैकी याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। झटपट होणारी रेसिपी आहे। अंडी उकडून घ्यायची अजिबातच गरज नाही। या रस्स्यामध्ये अंडी छानपैकी शिजली जाते आणि चवीलाही मस्त लागते। मला जर माझी रेसिपी आवडत असेल तर मला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांनी पण माझं चॅनल नवीन बघत असेल ना तर त्यांनी आधी सबस्क्राईब करून घ्या। बघा मस्त 10-15 मिनिटं आपण अंडी छान अशी शिजवून घेतलेली आहे। जेवढी पातळ घट्ट तुम्हाला हवी असेल तेवढा अंडीचा क्वांटिटी तुम्ही बघून घ्या आणि अशा प्रकारे एकदम छान अशी आपली अंडीची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही याच्यासोबत भाकरी किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता। चवीला खूप छान लागते आणि अंडीचा वास येत नाही जर तुम्ही छान शिजवला तर। रेसिपी आवडली असेल तर लाईक, फॉलो करा। बाय बाय।